तर पुन्हा एकदा साडेमाडे3 ह्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. साडेमाडे3 हा चित्रपट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ती जी जोडी होती, म्हणजे जोडी नाही म्हणता येणार, 4 जे नट होते, म्हणजे अशोक सराफ सर, मकरंद अनासपुरे, भरत जाधव सर आणि सिद्धार्थ जाधव, ही जी जोडी होती त्या 4 जणांची जोड्या होत्या, त्या अक्षरशः कमाल केली होती त्या चित्रपटामध्ये पहिल्या भागामध्ये. आणि पुन्हा एकदा साडेमाडे3 हा चित्रपट रिलीज होतोय. त्या चित्रपटाचे डिरेक्टर असणारे अंकुश चौधरी सर, आणि त्यावेळेस अंकुश चौधरी सर आणि सचित पाटील सर या दोघांनी तो को डिरेक्ट केला होता. सो ह्यावेळेस ते कॉम्बिनेशन जमवेल का, कारण अमृता खानविलकर मॅम नाही आहेत आणि ह्यावेळेस रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची हिला घेण्यात आलेलं आहे, तर तिला तेच काम जमेल का, तो कॉमेडीचा टच आणू शकेल का, हे सगळं खूप बघणं एक्साइटिंग असणार आहे. एकंदरीत टीजर मस्त एडिट झालेला आहे, म्हणजे कलरफुल टीजर वाटतोय. त्यानंतर एडिट म्हणजे कॉमेडी पंचेस सुद्धा लँड होताना दिसत आहेत आणि तीच फ्रेश कॉमेडी असणार आहे असं कुठेतरी अंदाज येतोय. अंकुश चौधरी सरांचा एक टच असणार आहे ह्या चित्रपटाला असं कुठेतरी वाटतंय. आणि भरत जाधव सर, अशोक सराफ सर आणि त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे खरंच म्हणजे त्यावेळेस जे होतं तेच पुन्हा एकदा दिसतंय असं कुठेतरी वाटतंय आणि तीच धमाल पुन्हा एकदा येणार आहे असं वाटतंय. टीजर खूप छान एडिट झालाय. टीजर मध्ये जे पंचेस आहेत ते लँड होत आहेत. अशोक सराफ सर, तो जे कुर्लेचं जे जो लुक आहे तो बघूनच हसायला येतं त्या सगळ्यांचा. आणि कुर्ले ब्रदर्सची पुन्हा एकदा एक धमाल होणार आहे. ते टायर मध्ये टाकून मारणं वगैरे ते टीजर मध्ये दाखवलं, ते कुठेतरी नॉस्टॅल्जिक करते, कारण त्यावेळेस सुद्धा तो शॉट होता. आणि रिंकू राजगुरूला ते कमाल करता येईल का हे खूप महत्वाचं असणार आहे, एवढंच सांगेन. तर भन्नाट टीजर आहे आणि खूप छोटा टीजर आहे पण भारी टीजर आहे असं म्हणू शकतो. आणि ती नॉस्टॅल्जिक करून देतो हा टीजर सुद्धा. ते त्यांचे ड्रेस, त्यांचे केस आणि त्या तिघांची खूप मजा येणार आहे. हा सुद्धा साडेमाडे3ला एवढंच असंच कुठेतरी वाटतंय. तर तुम्हाला हा टीजर कसा वाटला तेही सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.